नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आदेश खाडे पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेलो आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून। 21 ऑगस्टची जी काही घटना असेल ती आपण सर्वांना बघितली असेल, आपल्याला परिचित आहे। सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज आपण बघितलेले आहेत। कुणाल चांदवडकर नावाचा एक विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर येथील तीस गावातील एका डोंगरावरती चढला आणि मोबाईलचा अट्टहास केला, अशा पद्धतीच्या न्यूज आहेत। त्याला वाचवण्यासाठी वडील त्या ठिकाणी गेले आणि वडील त्या ठिकाणी गेले असता त्याला वाचवत असताना त्यांचाही पाय घसरला, ती दरीत दोघही जण दरीत पडले। त्या ठिकाणी कुणालची आई, आपला मुलगा आणि पती हे दोघही जण खाली पडलेले आहे। त्या माऊलीने एकाही क्षणाचा विचार न करता तिने त्या ठिकाणी उडी घेतली आणि ते एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी संपलं। ही घटना आपल्या सर्वांना माहित आहे। मग आता नेमकं ते फक्त मोबाईलमुळे झालं का, की त्याच्या मागचं दुसरं काही कारण होतं? बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत। कारण त्या ठिकाणी तिसगावचे जे सरपंच आहे ते बोलताना त्यांचाही व्हिडिओ होता, हवं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो। त्या ठिकाणी ते बोलत होते की त्याच्याकडे ऑलरेडी मोबाईल होता। मी त्याला म्हणत होतो की बाळा, तुझ्याकडे iPhone 15 Pro आहे, तुझ्या आई वडिलांनी तुला सगळं काही दिलेलं आहे, तरी तू आत्महत्या का करतोयस? ये अलीकडे, तिथे आत्महत्या करू नको। परंतु तो जो कुणाल आहे तो फक्त नेहमी एकच गोष्ट सांगत होता सर्वांना किंवा बोलत होता। साधारणतः 2 तास हा थरार चालू होता। तो एकच बोलत होता की वडील मला समजून घेणार नाही, आता माझ्याकडे हा शेवटचा पर्याय आहे, माझ्या स्वप्नांना वडील समजून घेणार नाही। हुशार मुलगा होता, 10वी मध्ये त्याने 80 पेक्षा जास्त पर्सेंटेज मिळवले होते। त्याने 11वीला ऍडमिशन घेतलं होतं आणि नीटची तयारी करत होता तो। मग काय त्याला नीट करायचं नव्हतं? दुसरं काहीतरी स्वप्न होतं का? हाही प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे। किंवा त्यांचे काही कुटुंबामध्ये वाद होते का? हाही प्रश्न अनुत्तरित आहे। किंवा असंही सांगितलं जातं की जो काही मोबाईल घेतला होता त्याचे हप्ते काहीतरी थांबले होते आणि ते भरण्यासाठी वडील पैसे देत नव्हते, यावरनं वडिलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद होता। प्रश्न अनेक आहेत आणि आता उत्तरे हे मिळणार नाहीत, कारण ते संपूर्ण कुटुंब संपलेलं आहे। एक 5-6 वर्षापूर्वी त्याच कुटुंबातील कुणालचा मोठा भाऊ दुर्धर आजाराने गेला। हा एकच मुलगा होता आणि तोही अशा पद्धतीने गेला आणि सगळं कुटुंब संपलेलं आहे। त्या कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली। ही अशी एक घटना घडली की जिने सर्वांना विचार करायला भाग पाडलं। ही फक्त एक साधीशी घटना नाही, तर या समाजासाठी एक सबक म्हणता येईल। या समाजासाठी की समाजाची हेल्थ कुठे आहे, कुठे चालली आहे, आपण कुठल्या दिशेने जातोय। आता इथे मुलगा चुकीचा होता का? अनेक जणांचं मत आहे की त्याने अट्टहास करायला नाही पाहिजे होता, वडिलांकडे एवढे सारं काही मागायला नाही पाहिजे होतं, वडिलांची भांडणं करणं कितपत योग्य आहे? तर काही जणांचं मत आहे आई वडिलांचे संस्कार चांगले नव्हते, आई वडिलांनी जर का चांगले संस्कार केले असते तर आज हा दिवस पाहायला आला नसता किंवा त्याने ती आत्महत्या वगैरे केली नव्हती। 2 पैलू आहेत यामध्ये, 2 मतांतर आहेत। मुलांवरती आपले स्वप्न लादणं हे कितपत योग्य आहे, हा प्रश्न यामधनं निश्चित निर्माण झालेला आहे आणि तो सर्व पालकांसाठी आहे। माझा मुलगा फक्त डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा फक्त इंजिनियर झाला पाहिजे, इथपर्यंतच मर्यादित शिक्षण राहिलंय का? यापेक्षा वेगळं काही नाही का? अनेक समाजामध्ये लोक आहेत, वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये आहेत, ते चांगल्या पद्धतीने आयुष्य जगतायत। मग माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, इंजिनियरच झाला पाहिजे, हा अट्टहास का? अनेक विद्यार्थ्यांचं ट्युशन्स वगैरे कोट्याला लावलं जातं। कोट्याची अतिशय विचार करायला लावणारी चिंताजनक परिस्थिती अशी आहे की कोट्यामध्ये आपल्या जर का मुलाचं ऍडमिशन केलं आपण, तर त्या ठिकाणी हॉस्टेल जे आहे त्या हॉस्टेलच्या सिलिंग फॅनला ग्रिल लावलेला आहे। ग्रिल कशासाठी? तर मार्क्स जर कमी आले तर
आई वडिलांना काय सांगायचं, काय बोलायचं, मित्रांसमोर कसं फेस करायचं, समाजाला कसं फेस करायचं, या भावनेतनं अनेक विद्यार्थी तिथे आत्महत्या करतायत. म्हणून त्या फॅनला ग्रिल लावलेला आहे. मग जर आपल्या मुलाची कॅपॅसिटी नसेल किंवा तो लायबल नसेल किंवा त्याला त्यामध्ये आपलं करिअर करायचं नसेल, दुसरं काहीतरी आवडत असेल, तर आपला हा टास्क का की मुलांनी हेच केलं पाहिजे. सोबत दुसरी बाजू, आजकाल शिक्षक म्हणून बघताना 8व्या 9व्या 10व्या 11व्या 12व्या वर्गातील विद्यार्थ्या जवळ सुद्धा आयफोन आलेले आहेत. मुलं शाळेमध्ये आयफोन घेऊन येतात. अनेक मुलांना आम्ही पालकांना फोन करतो आणि त्यांचा ते फोन घरीच ठेवायला सांगतो किंवा ते आणू देत नाही. माझ्याकडे पैसे आहे म्हणून मी माझ्या मुलाला काहीही घेऊन देऊ शकतो, म्हणून ते घेऊन देणं कितपत योग्य आहे? आज कदाचित मी माझ्या मुलाला आयफोन घेऊन देऊ शकतो म्हणून मी ते घेऊन देणं, उद्या त्याने अजून एखादी डिमांड केली तर उद्या तीही डिमांड पूर्ण करणं, परवा अजून त्याने काहीतरी मागितलं आणि मी ते जर घेऊन देऊ शकलो नाही तर त्या माझ्या मुलाचं रिॲक्शन काय असेल, तो कुठलं पाऊल उचलेल? याचा अर्थ असा नव्हे की मुलांना काहीच घेऊन द्यायचं नाही, परंतु गरजेची वस्तू घेऊन देणे आणि ती वस्तू घेऊन देत असताना किती मेहनत लागते, मेहनत करून पैसे कमवावे लागतात, याची जाणीव सुद्धा करून देणे हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. आपल्या मुलाला ती जाणीव झाली पाहिजे, त्याला कळलं पाहिजे, ती परिस्थिती समजली पाहिजे. आपल्या मुलाला कधीतरी एखाद्या झोपडपट्टीत घेऊन जा, ज्या ठिकाणी लोकांना राहायला व्यवस्थित घर सुद्धा नाही, तिथली परिस्थिती दाखवा की दिवसभर काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही आणि ते पैसे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संध्याकाळी खायला सुद्धा मिळत नाही. ज्या मुलांकडे कपडे सुद्धा घालायला नाही, ही परिस्थिती दाखवा त्यांना. आणि ही परिस्थिती त्यांना दाखवा की मोठ्या महालामध्ये लोक राहतात, त्या ठिकाणी पंचपक्वान आहेत, रोज त्यांना चांगलं खायला मिळतं, आलिशान गाड्या आहेत, आलिशान मोबाईल्स आहेत. हे दोन्हीही परिस्थिती त्यांना दाखवा आणि त्या मुलाला सांगा की तुला नेमकं कुठे राहायचं आहे, या झोपडपट्टीत जायचं आहे की त्या महालात जायचं आहे, हे त्याला ठरवू द्या. परंतु ही परिस्थिती त्याला समजू द्या, त्याला दाखवा, आणि हे खूप गरजेचं आहे. सोबतच संवाद वाढवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आई वडील बहीण भाऊ सगळे कुटुंबामध्ये आहे, परंतु कुठेतरी संवाद कमी होत चाललेला आहे. आपला स्क्रीन टाइम वाढतोय, आपण मोबाईलवरती अनेक वेळ वायाला घालवतोय, परंतु तोच वेळ आम्ही आमच्या परिवाराला देत नाही. आई वडिलांमधला बहीण भावांमधला मुला मुलांमधला संवाद वाढवणं खूप गरजेचं आहे. स्क्रीन टाइम कमी करून आपला संवाद कितपत वाढतो याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जाताना एकच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, बाप हा कळलाच पाहिजे. बाप हा त्या मातीसारखा असतो. रोपाला वाढत असताना त्याची काळजी घेणे, रोप मोठं झालं की त्याला बळ देणे, त्याचं झाड झाल्यानंतर त्या झाडाचा भार हा मातीवरती पडणारच, परंतु त्या झाडाला फळं आणि फुलं आले, बहरून आलं तर ते अभिमानाने बघणं हे बापाचं काम असतं. बाप आपल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे आहे. बाप आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतो. अनेक गोष्टी आपल्यासाठी बाप करत असतो, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. वडिलांकडे हट्ट करण्याच्या पूर्वी मला मोबाईल पाहिजे, मला हाच मोबाईल पाहिजे म्हणण्याच्या आधी कधीतरी बघा की आपल्या वडिलांच्या बनेनीला किती छद्र पडलेले आहेत. वडिलांकडे गाडी मागण्याच्या आधी बघा आपल्या वडिलांच्या पायातील चप्पल किती घासलेली आहे किंवा किती जागी शिवलेली आहे. तुम्हाला मोबाईल हवाय, निश्चित घ्या, पण स्वतःच्या मेहनतीने अभ्यास करा, मोठे व्हा, चांगल्या पगाराची नोकरी मिळवा आणि हिमतीवरती मोबाईल घ्या. 1 नाही 2 लाखाचा मोबाईल घ्या. आणि मी तर असं म्हणेल की 2 लाखाचा मोबाईल तुमच्या वडिलांना द्या.
तुम्ही बुलेटवर फिरण्यापेक्षा 2 लाखाची बुलेट घेऊन आपल्या वडिलांना द्या. चांगली गाडी घ्या आणि त्या गाडीमध्ये बसून आपल्या वडिलांना, आई वडिलांना मिरवा, दाखवा त्यांना. स्वतःला सिद्ध करा. आई वडिलांच्या भरोशावर नाही तर स्वतःच्या भरोशावरती. आणि मग आपल्या आई आणि वडिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू किंवा ती चमक बघा की माझ्या मुलाने मला मोबाईल दिलाय, माझ्या मुलाने माझ्यासाठी गाडी घेतलीय. हा आनंद खूप वेगळा असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि तो जर अनुभवायचा असेल तर आपल्या कुटुंबातील संवाद वाढला पाहिजे आणि एकमेकांशी आपण जेवढा जास्त वेळ देऊ तेवढाच ते आपल्या समाजासाठी सुद्धा चांगलं आहे. कारण समाजातील अनेक गोष्टी लोप पावत चालल्या आहेत. एकत्र कुटुंब, आता फक्त मी, माझं कुटुंब आणि तो फ्लॅट, दरवाजा बंद केल्यानंतर जगाशी आपला संपर्क तुटतोय. हेही कुठेतरी बंद झालं पाहिजे. आधीच्या काळी पार असायचा, एक झाड, त्या ठिकाणी मोठा ओटा आणि तिथे अनेक लोक येऊन बसायचे, विचारांची देवाणघेवाण व्हायची, विचारपूस व्हायची. ते कुठेतरी संपत आलंय, संपलं. त्यामुळे अनेक चुकीच्या घटना घडतायत. रोज आपण टीव्हीवरती बघतोय, न्यूज चालू राहतात. कुठेतरी आईने मुलींना घेऊन विहिरीत उडी मारली, कुठेतरी आईने मुलींना घेऊन फासावरती चढली, कुठेतरी नवऱ्याने पत्नीला मारला आणि स्वतः गोळी मारून घेतली, कुठेतरी वडिलांनी दोन्ही मुलांना मारून टाकलं आणि स्वतःचाही संपवलं, जीव संपवला. अशा अनेक घटना पाहतोय. हे का घडतंय याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जर का आपल्याला थांबवायच्या असेल तर एकमेकातला संवाद वाढणं हेही खूप गरजेचं आहे. आणि हा विचार सर्वांनी सर्वांपर्यंत पोहोचवणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.